गावातून इथपर्यंत पोहोचलो, गावातून आपण इथपर्यंत आलो आणि प्रशासनाला मी हे सांगू इच्छितो की ह्या ज्या उत्स्फूर्त घोषणा आता येत आहे ही ॲक्च्युअल जन भावना आहे, ही त्या मुलांची भावना आहे, ही चीड आहे आणि ती खूप कमी प्रमाणात दिसते. ही चीड त्यांनी छोट्याशा काहीतरी दाखवत घोषणा देऊन ती चीड दाखवलेली आहे, पण ॲक्च्युअल ही चीड खूप मोठी आहे आणि ह्या भावना ज्या आज या माध्यमातून व्यक्त होत आहेत तर त्या भावना राज्य सरकारपर्यंत आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आज जो काही प्रकार दिल्लीमध्ये घडला तो प्रकार अतिशय निंदनीय आहे. त्यातल्या त्यात छोट्या छोट्या मुलींवर 10-12 वर्षांच्या मुलींवर म्हणजे हे छोटे छोटे मुलं दिसतात अशा मुलांना सुद्धा मारहाण केलेली आहे. मुलींचे कपडे फाडले, त्यांच्या डोक्यात मारहाण केलेली आहे. एक मुलगी अंत्यवस्थेत पडलेली आहे. अशी बातमी येते की ती आता आपल्यात नाही आहे, परंतु ती किती खरी खोटी माहीत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती बातमी येते की ती मुलगी नाही आहे आणि जर असं काही झालं असेल तर हा देश पेटल्याशिवाय राहणार नाही. जर सरकार विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करणार नसेल, हे भारताचं भविष्य आहे आणि हे भविष्य जर आज धोक्यात असेल आणि भविष्य जर स्वतःला असुरक्षित जरी समजत असेल तर मग आपला देश नेमका जातोय कुठं, आपण कोणासाठी करतोय? म्हणजे प्रत्येक बाप काम करतो, रोजीरोटी करतो, 2 पैसे कमवतो, कशासाठी कमवतो तर त्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी कमवतो. आणि हे लेकरबाळ मग देशाचे लेकरबाळ नाहीत का? मग देशाच्या सरकारची जबाबदारी नाही का यांचं भविष्य सांभाळण्याची, यांचं भविष्य नीट करण्याची, चांगलं करण्याची? तर यांच्यासाठी हे जे आंदोलन चालू आहे आता हे खूप प्रातिनिधिक स्वरूपात आज ही सुरुवात झालेली आहे. मी याला सुरुवात म्हणेन की खूप प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज सुरुवात झालेली आहे. जर सरकारला काँग्रेस जनता पार्टी असेल किंवा सगळ्याच आंदोलकांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्यामुळे धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा असेल, सोनम वांगचुक यांची सुटका असेल, ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपये मावेजा देण्याचा विषय असेल किंवा सरकारने माफी मागण्याचा विषय असेल, या सगळ्या विषयावर सरकारने तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी होत आहे. आपण प्रशासनाच्या वतीनं मला वाटतं तहसीलदार साहेब आहेत, 2 जणांनी 3 जणांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांना निवेदन द्यावं. ज्यांच्या सह्या राहिल्या असतील त्यांनी सह्या नंतर करा, आपण फक्त त्यांना एक फोटो काढून घेऊ निवेदनाचा देतानाचा. आणि